जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक अद्वैत बोधाचे उष्टावण प्रत्यक्ष परब्रह्माकडूनच या नमनी किंवा अमनी योग्याला झालेले आहे. अद्वैती मामाने म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माने जो अद्वय एकमेव द्वितीयम नास्ती असा अद्वय आहे आणि ज्याचा भाव अद्वैती आहे, जो एक आणि एकमेव आहे आणि जो कुठेही द्वैत द्वंद्व पाहत नाही, अशा परमेश्वराने म्हणजे अद्वैती अद्वयाने अद्वैत बोधाचे उष्टावण म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माने अद्वैत बोधाचे उष्टावण न मनी अमनी साधकाला त्याचे लहानपणी केलेले आहे. साधारणपणे बालकाचं उष्टावण करताना त्याला मामा पहिला घास देतो अशी प्रथा आहे. तर इथे या अमनी नमनी योग्याला या नारायणाला प्रत्यक्ष परब्रह्माने अद्वैती अद्वयत्वाची चव दिलेली आहे आणि उष्टावण केलेलं आहे. त्यामुळे झालं काय, त्यामुळे आता हा परब्रह्माचा भाचा कायम निरंतर नमनात आणि अमनातच आहे आणि तो सांगत आहे की परब्रह्माने त्याला त्याचं उष्टावण कसं केलं. तर परब्रह्माने सतत काव्य रूपाने तत्वबोध अशा नमनी अमनी योग्याला दिला आहे व अद्याप देतही आहे. त्या कारणाने अद्वैताची महती गाणे व इतरांना सांगत राहणे हेच त्याचे परमनित्य कर्तव्य आहे. तो म्हणजे नमनी किंवा अमनी त्याला अनायसे मिळणारे अमृतदान इतरांनाही उदार हस्ते म्हणजे उदार वाणीने देत आहे. दाता परब्रह्म उदार आहे आणि घेता घेणारा हा न मनी अमनीही तितकाच उदार आहे. मात्र देता आहे पण घेता नाही अशी अधोगती झाली आहे परमेश्वरी जगाची. सरस्वतीला पार धुडकावून लावणारे लोक लक्ष्मीच्या मागे मात्र भिक्षुकांप्रमाणे वणवण फिरत आहेत. कुणालाही बिनशर्त मुक्ती नको आहे. या ना त्या तुरुंगात दास शृंखलेतच साऱ्यांना गोडी ओढी वाटत आहे. असे असताना एकटा न मनी किंवा अमनी त्यानेच मुक्त होण्यात काय हशील आहे. म्हणून तो म्हणतो, जर जनांमध्ये लोकांमध्ये काहीच मुक्तीप्रत किंवा अनकंडिशनल फ्रीडम बाबत काहीच जागृती नसेल तर ती जागृती ईश्वराने म्हणजेच या नमनी अमनी जो योगी आहे त्याच्या मामाने परब्रह्माने लोकांच्या हृदयात द्यावी. म्हणजे मग हा जो अमनी नमनी देह असून सुद्धा मुक्तच आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो देह असून सुद्धा मुक्त, म्हणजे दिसायला त्याचा देह आहे पण तो देहापासून पूर्ण अलग आहे. स्वतःला केवळ चैतन्य म्हणून पाहतो. असा हा विदेही मुक्ती भोगत असलेला जो अमनी आहे तो त्या मुक्तीची चव त्या मुक्तीची गोडी इतरांना द्यायला उत्सुक आहे. मात्र ती गोडी परमेश्वराने अशा लोकांच्या हृदयात निर्माण करावी, त्यासाठी आवड निर्माण करावी. कारण एकटाच मुक्त होऊन मुक्तीचा आनंद आत्म्याचा आनंद भोगणं अशी काही कंजूसी या अमनी नमनी योग्यामध्ये नाही. या परमेश्वराने उदारपणे हे आत्मज्ञान या योग्याला दिलेलं आहे. त्याच उदारपणे हे ज्ञान तो लोकांना देत आहे. त्याच उदारपणे आपल्याला मिळालेली मुक्ती तो लोकांना देत आहे. असा या एकंदर काव्याचा अर्थ आहे, सारांश आहे. काव्याचं नाव आहे हरी श्री हरी जागृत करसी. हरी श्री हरी लोकांना जाग कर, या क्षणी लोकांना तू जाग कर, त्यांना मुक्तीची ओढी लागू दे, त्यांना आत्मज्ञानाची गोडी लागू दे. तर आता काव्य बघा. मी मज मोडुनी तू तुझ खंडुनी अद्वयात राखिले मजसी अमृत उष्टविले भुवानंदे नालो दालो अमृत मी प्यालो पुष्ट पुष्ट झालो आता समत्री राहिलो जैसे जैसे घेई तैसे येते मी देई उदारा तुझ सरी साराही कृपणता
मजंगी नाही येथे असता अमृत देता ना कोणी घेता जगीत कैसी दरिद्रता उदारा अवघी विषण्णता शांत सरस्वती पर्ये काकी नये कोणी तिये तटाकी सारे भिक्षुक लक्ष्मी साठी वणवणते करीती देवा कैसी अधोगती अवघी विषमयता आलिंगुनिती तजुने समता भोगी डुंबिती मुरदाडाना जाग कैसी कधी सांग येई कान तुझ कळवळा येई जनाजरीना मुळी जागृती काय करू मी मिळवून हरी श्री हरी जागृत करिसी संप्रती तू त्यासी विनती तुझसी. तर माझं मी पण आणि त्याच जे असतं म्हणजे तू तुझं पण सोडलंस त्याने त्याचं पण सोडलं आणि माझं मी पण मोडून काढलं आणि त्याने स्वतःच तू पण किंवा तुझं पण होतं ते खंडून काढलं आणि आता मी तू न राहता केवळ अद्वय परब्रह्म राहिलं. तर मी माझं पण आणि तू तुझं पण खंडून हे परब्रह्मा तू मला अद्वय अमृतामध्ये ठेवलंस आणि अमृत आणि अशा अद्वय तत्वज्ञानाचं अमृत जे असतं त्याचं पुष्कावण तू मला त्यामुळे बहु आनंदे न्हालो झालो अमृत मी प्यालो आणि हे अद्वय अमृत उष्टवून मोठ्या आनंदाने मी समाधान पावलो आणि त्या अमृताच्या वर्षावामध्ये मी न्हालो त्या कारणाने मी तुष्ट पुष्ट आलो. आता सर्वत्र समभावाने समदृष्टीने मी वावरू शकतो तसा वागू शकतो. मी तुझ्याकडून जे जे घेतलं तू मला अद्वय अमृताचं प्राशन करवलंस अद्वय अमृताची उपलब्धी करून दिलीस तर तू उदारपणे मला सर्व काही दिलंस आणि ते तू उदारपणे दिलं असल्या कारणाने त्याच उदारपणे मी आता ते लोकांना देत आहे. तू जसा उदार आहेस तसा मी उदार आहे. माझ्याजवळ नावाला सुद्धा कंजूशी नाही. परंतु हे भगवंता तुझं जग अत्यंत दरिद्री आहे त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे आणि त्या जगाकडे पाहिलं की मनाला विषण्णता येते मन अत्यंत खिन्न होतं कारण येथे अमृत ज्ञान देणारा उदार असताना सुद्धा त्याकडे कोण येतच नाही. इथे अमृत देणारा आहे पण घेणारा कोण नाही. तू अमृत देणारा होतास आणि मी हा नारायण अमृत घेणारा आहे. आता नारायण ते अमृत देत आहे ते घ्यायला या जगामध्ये कोणी तयारच नाही. तेव्हा तू निर्माण केलेलं हे जग खरोखर घेण्याच्या पातळीवर ज्ञान ग्रहण करण्याच्या पातळीवर अगदीच दरिद्री आहे अगदीच असिंचन आहे म्हणजे त्याची पात्रताच नाही असं वाटतं आणि एकंदर हे जग अत्यंत मनाला विषण्णता आणणार आहे. कारण शांत सरस्वती एखाद्या जागी वाहत असते पण त्या सरस्वतीच्या किनाऱ्यावर येऊन सरस्वतीची उपासना करावी त्या सरस्वतीकडून ज्ञानामृत घ्यावं अमृत प्राशन करावं अद्वयाचं असं कोणाला वाटत नाही. सारेजण लक्ष्मीसाठी मात्र लक्ष्मीच्या पाठी संपत्तीच्या पाठी धनाच्या पाठी मायामोहाच्या आणि विषय वासनेच्या पाठी मात्र सारेजण एखाद्या लाचार भटजीसारखे फिरत असतात आणि सरस्वतीच्या नादी जन्माने ब्राह्मण म्हणून आलेला सुद्धा कोणी येत नाही. इतकी अवस्था ज्ञानाची वाईट झालेली आहे. तेव्हा तुझ्या या जगाची अधोगती कशी काय झाली एवढा तू समर्थ असताना अवघी विषयता. आता विषयता याच्यामध्ये विष कंसात म आणि यता विषयता म्हणजे विषमयता अवघी विषयता आलिंगुनती सर्व विषयांना आलिंगन दिल्या कारणाने
सर्व विषय आपलेसे केलेल्या कारणाने ते विषयच सर्वांच्या अंगात विषमयता म्हणजे पॉइझन त्या विषयांचं भरून राहिलेलं आहे. विषय वासना, सर्व विषय याची लालसा, आसक्ती आणि त्या कारणाने विषयाच्या नादी लागल्याने, विषयाबद्दल आसक्त झाल्या कारणाने अंतरंगात त्या विषयाचा गुण म्हणजे विषमयता म्हणजे अत्यंत प्रदूषण निर्माण झालं आहे. आणि म्हणून माणसं तेजुनी समता भोगी डुंबती आणि म्हणून कोणीच समत्वाने व्यवहार करत नाही, वर्तन करत नाही, अत्यंत विषम व्यवहार करतात आणि समता टाकून विषमता हरण करतात आणि त्या विषमतेचं विष अत्यंत प्रेमाने ते स्वीकारतात. आपला नाश झाला तरी चालेल पण मी समतेचा अमृत स्वीकारणार नाही, अशी सर्व लोकांची अधोगती झालेली आहे. तर अशा या लोकांबाबत मुर्दाढाना जाग कैसी कधी सांग येई कान तुझं कळवळा ही. जसा तुझला या तुझ्या भक्ताचा नारायणाचा कळवळ आला आणि त्याला तू अद्वय अमृतत्व प्राप्त करून दिलंस, तोच कळवळा जो तुझा आहे तो सर्वांबाबत का दिसत नाही. असे हे जे मुर्दाढ लोक आहेत, हे जे निबर लोक झालेले आहेत, असंवेदनशील लोक झालेले आहेत, विषयामध्ये डुंबून ज्यांचं जीवन स्वतःचं आणि समाजाचं ज्याने विषमय करून टाकलेलं आहे, अशा लोकांना समत्वाचं अमृत प्राशन करण्याची बुद्धी तू का देत नाहीस. त्या मुर्दाडांना, या असंवेदनशील लोकांना तू सत्याप्रत जाग का करत नाहीस, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि शेवट म्हटलेला आहे, जना जरीना मुळी जागृती काय करू मी मिळवून मुक्ती, हरी श्री हरी जागृत करशी संप्रती तू त्यासी विनती त्यासी. तर आत्मज्ञानाच्या दिशेने जे लोक जागृत नाहीत, सत्याच्या दिशेने जे अग्रेसर नाहीत, अशा लोकांच्या मनात जर तू जागृती निर्माण केलीस तर तू हा मला दिलेला अमृत मार्ग, हा देव मार्ग, सत्य मार्ग मी लोकांसाठी प्रशस्त करू शकेन आणि त्यांचं जीवन ही प्रासादिक आनंदाने भरून टाकू शकेन. एकटं मलाच मुक्ती मिळाली की झालं असं नाही, सर्वांनाच आनंद देण्यासाठी मी आतुर आहे आणि त्यासाठी जरी मला वरचेवर जन्म घ्यावा लागला तरी चालेल, परंतु तू जो मला ज्ञानामृत मार्ग प्रशस्त करून दिला आहेस आणि माझं जीवन प्रसादपूर्ण आनंदाने भरून टाकलं आहेस, तसंच लोकांचं जीवन प्रसादिक आनंदाने भरून टाकणे आणि त्यांचा जीवन मार्ग म्हणजे आनंदाची पर्वणी ठरेल असा त्यांचा जीवन मार्ग बदलणे हे ईश्वरी कार्य करण्यासाठीच माझा जन्म आहे. आणि ते ध्येय गाठण्यासाठी मी वरचेवर जन्माला जरूर येईन, लागलं तर जरूर येईन. मला एकट्याला मोक्ष नको, मला सर्वांना ते मोक्षाचं दान या कृपेने द्यायचं आहे. आता पुढे हे जे ब्रह्म असतो त्या ब्रह्माचं स्वरूप काय आहे बघा. नमन्या असं म्हणजे जो अमनी नमनी झाला आहे त्याला स्वरूप हेच ब्रह्म असून अखिल समग्रता हीच एकता आणि एकता हीच समग्रता याचा साक्षात्कार होतो. जेव्हा आपण मनाने कोरे होतो, पूर्णपणे अमन किंवा नमन होतो तेव्हा आपल्या अंतरंगामध्ये असलेली पूर्ण शांती, केवळ असणेपण हीच ती समग्रता आणि अशी समग्रता आणि असणेपण हीच ती वैश्विक एकता व हेच ते विश्वास एकवटलेपण आणि ही समग्रता हीच खऱ्या अर्थाने ब्रह्माचे रूप आहे. म्हणजे आपल्या हृदयातील परमशांती अखिल समग्रता हेच ब्रह्माचे रूप आहे. अशा अर्थाने नमन्यास अमन्यास ब्रह्म हे दुसरं तिसरं काही नसून संपूर्ण विश्वात समग्र विश्व हे एकच आहे आणि एकता म्हणजेच समग्र विश्व आहे असा साक्षात्कार होतो. गुण व आकार यामुळे स्वरूप श्रीमंत नसते, तर स्वरूप मूलतः गुणाढ्य धनाढ्य असते. दिसणारे गुण आणि दिसणारे आकार यामुळे स्वरूप श्रीमंत होत नाही, तर स्वरूप त्याचं तेच गुणाढ्य आणि धनाढ्य आहे. स्वरूपामध्येच सर्व आकार आणि सर्व गुण अंतर्भाव झालेले आहेत. स्वरूपाला जरी गुण आणि आकार नसला तरी स्वरूप याचा अर्थ सर्व गुणांनी आणि सर्व आकारांनी युक्त असं समग्र असणे. म्हणून गुणाने किंवा आकाराने स्वरूप श्रीमंत होत नाही,
तर स्वरूप मूलतःच गुणाढ्य आणि धनाढ्य म्हणजे सर्व उत्तमोत्तम गुणांनी नटलेले आणि उत्तमोत्तम आकाराने वैभव संपन्न झालेले आहे. स्वरूपामुळे गुण आकारांना महत्व प्राप्त होते. गुण किंवा आकारामुळे स्वरूपाला महत्व प्राप्त होत नाही, तर स्वरूपामुळे गुण आकारांना महत्व प्राप्त होते. जसं सूर्यामुळे पृथ्वीचं वैभव निर्माण होतं, कारण सूर्याचं चैतन्यच अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या अवनीला आपलं वैभव प्राप्त करून देतं. त्यामुळे सूर्यामुळे अवनी महत्वाची आहे, अवनीमुळे सूर्य महत्वाचा नाही. तसं गुणांमुळे आकारामुळे स्वरूप महत्वाचं नसतं, तर मूलतः गुणाढ्य धनाढ्य असलेलं जे स्वरूप आहे त्याच्यामुळे त्याच्यातून जे आकार येतात ते गुणवान रूपवान असे आकार येतात आणि त्यांचं आपण कौतुक करतो. पण गुणवान रूपवान आकारांचा जो निर्माता आहे तो सर्व आकाराने आणि गुणांनी त्याचा तोच स्वयंपूर्ण आहे, गुणाढ्य धनाढ्य आहे. म्हणून स्वरूप आत्मा हाच गुणाढ्य आणि धनाढ्य आहे. आणि तुम्ही आम्ही जरी गुणाढ्य धनाढ्य दिसलो तरी आपल्या गुणाला, आपल्या धनाला, आपल्या वैभवाला, आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत. स्वरूप हे अनंत ज्ञानी आहे, स्वरूप हे अनंत गुणाढ्य आहे, स्वरूप हे अनंत धनाढ्य आहे. म्हणजे स्वरूपामध्ये संपूर्ण आकार आहेत, स्वरूपामध्ये संपूर्ण गुण आहेत, स्वरूपामध्ये संपूर्ण धन आहे, वैभव आहे, ज्ञान आहे, कीर्ती आहे. म्हणून स्वरूपामुळे हे त्रिगुणी जग सुंदर झालेलं आहे. त्रिगुणी जगामुळे स्वरूप सुंदर झालं असं नाही. निर्माता हा नेहमीच निर्मितीपेक्षा सर्वश्रेष्ठ असतो याचा विसर पडता कामा नये. सोन्यामुळेच दागिन्यांना महत्व आहे, मात्र दागिन्यांमुळे सोन्याला महत्व नसतं. स्वरूप हे मुक्त व देहाविनाही सशक्त असते. स्वरूप हे मुळातच मुक्त आहे, स्वतंत्र आहे. देह नसून सुद्धा स्वरूप हे बलशाली सशक्त आहे. ब्रह्माला नेमके असे रूप नसले तरी त्याच्यातूनच सगुण साकार विश्व उदयास येत असल्याने ब्रह्म अद्भुत व आश्चर्यकारक आहे असा या एकंदर विवेचनाचा अर्थ आहे, जो आपण काव्यात पाहू. तर हे जे स्वरूप आहे ते सहज जसं आहे तसंच गुणाढ्य सर्व गुणांनी आणि धनाढ्य सर्व वैभवाने मंडित आहे. म्हणून या काव्याचं नाव आहे गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप. म्हणजे आत्मा हा गुणाढ्य आणि धनाढ्य त्याचा तोच आहे आणि त्याच्यातून निर्माण होणारं जग हे सुवर्णातून निर्माण होणाऱ्या दागिन्यांसारखं आहे. दागिने किती सुंदर सुबक आकर्षक असले तरी सुवर्ण जे त्याचं मूळ निर्मिती स्थान आहे ते दागिन्यांपेक्षा निश्चितच वरचढ आहे. म्हणून सगुण साकार जगापेक्षा निर्गुण निराकार जे स्वरूप आहे ते त्याचं ते गुणाढ्य धनाढ्य आणि स्वतःशीच वैभवशाली असलेपणी असलेले कैवल्य आहे. तर आता असं हे जे स्वरूप आहे, असं जे आत्मरूप आहे त्याच्यामध्ये काय आहे बघा. स्वरूप मंदिरी स्वरूपची देव, स्वरूप पितांबरी स्वरूप पुजारी, वामांगी स्वरूप स्वरूप दक्षिणी, ऊर्ध्वधरी कोंदले केवळ स्वरूप, पाठी पुढे नाते आजूबाजू साते, मुखी राही वाते विराट स्वरूप, साधक स्वरूप देव ही स्वरूप, देव साधक भक्ती स्वरूप, स्वरूप हे मुक्त वर्णिता अशक्य, मुक्त स्वरूप भक्त विदेही सशक्त, स्वरूप बळाचा नसे आदि अंत, सुवर्ण स्वरूपी स्वयेची श्रीमंत, अलंकार नाही सुवर्ण श्रीमंत, गुणाकार नसे स्वरूप श्रीमंत, गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप, ब्रह्म ते स्वरूप निरूपे अपरूप. तर हे स्वरूप आहे. या स्वरूपाच्या मंदिरात देव सुद्धा स्वरूप आहे. पितांबर लावून पूजा करणारा पुजारी सुद्धा स्वरूप आहे. म्हणून स्वरूप मंदिरी स्वरूपची देव, स्वरूप पितांबरी स्वरूप पुजारी.
स्वरूपच पितांबर लावून पुजारी झाले आहे. स्वरूपच देव आहे आणि स्वरूपच मंदिर आहे. म्हणजे स्वरूप मंदिरात स्वरूप देवाला स्वरूप पुजारी पूजा करीत आहे. म्हणजे स्वरूप स्वरूपाला स्वरूपाद्वारे पूजत आहे. वामांगी स्वरूप दक्षिणी, डावीकडे स्वरूप आहे, उजवीकडे स्वरूप आहे. ऊर्ध्वाधरी कोंदले केवळ स्वरूप, वर स्वरूप आहे, खाली स्वरूप आहे. पाठी पुढे नाचे, आजूबाजू साचे, पाठी स्वरूप आहे, पुढे स्वरूप आहे, आजूबाजूला सगळीकडे स्वरूपच भरून राहिले आहे. साचे म्हणजे भरणे. मुखी राही वाचे, विराट स्वरूप, मुखामध्ये वाचेच्या रूपाने स्वरूपच आहे. सगळीकडे केवळ आणि केवळ विराट भूमा स्वरूप म्हणजे ब्रह्मच भरून राहिले आहे. साधक स्वरूप, देवही स्वरूप. स्वरूप हाच देव आहे आणि स्वरूपाची पूजा करणारा साधक सुद्धा स्वरूपच आहे. म्हणजे देव म्हणून स्वरूपच आहे आणि साधक म्हणून स्वरूपच आहे. देव साधक भक्ती स्वरूप. देव आणि साधक एक होतात आणि देव आणि साधक एक झाले की जी भक्तता, ते अद्वयत्व निर्माण होतं. ते अद्वयत्व, ती भक्ती म्हणजे स्वरूपच आहे. स्वरूप ते मुक्त वर्णिता अशक्य. स्वरूप इतकं काही मुक्त, इतकं स्वतंत्र आहे की त्याचं तंतोतंत वर्णन करणे शक्य नाही. मुक्त स्वरूप भक्त विदेही सशक्त. तर हा जो मुक्त, हा जो भक्त आहे तोही स्वरूपासारखाच मुक्त आहे आणि हा स्वरूप म्हणून असणारा सशक्त भक्त हा सुद्धा त्याचा देह असो नसो तो देहाविनाही सशक्त आहे. स्वरूपाचं वर्णन करणं अशक्य आहे आणि जो स्वरूपाच्या नादी लागला असा स्वरूपाचा भक्त स्वरूपाप्रमाणे पूर्ण स्वतंत्र आहे. तो देहाशिवायही सशक्त आहे. म्हणून म्हटलेलं आहे, स्वरूप बळाचा नसे आदी अंत. स्वरूप किती बलाढ्य आहे, किती ताकदवान आहे, तर त्याच्या बळाचा आदी अंत, त्याच्या बळाची सुरुवात आणि शेवट सांगणं कठीण आहे. सुवर्ण स्वरूपी स्वयेची श्रीमंत. तसं सोनं मूलतःच श्रीमंत असतं, तसं स्वरूप हे स्वयंभूपणे बलवान आहे. त्या बळाचा आदी अंत, त्याची सुरुवात आणि शेवट सांगणं कठीण आहे. अलंकारे नाही सुवर्ण श्रीमंत. दागिन्यांमुळे सोनं श्रीमंत होत नाही, तसं गुणाकारे नसे स्वरूप श्रीमंत. त्याचप्रमाणे गुण आणि आकार यामुळे स्वरूप श्रीमंत होत नाही. स्वरूप मुळातच श्रीमंत आहे. त्याच्यातून गुण आकाराचे दागिने निर्माण होतात. पण गुणाकारामुळे स्वरूपाला श्रीमंती नसून स्वरूपाच्या श्रीमंतीमुळे गुण आणि आकाराला महत्व आहे. जसं सुवर्णामुळे अलंकाराला महत्व आहे, पण अलंकारामुळे सुवर्ण श्रीमंत नसतो. म्हणून म्हटलेलं आहे गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप. म्हणजे स्वरूप आहे ते जसं आहे तसं सहजासहजी अनायसे त्याच्या असलेपणातच सर्व गुणाढ्य आणि धनाढ्य म्हणजे सर्व गुण आणि सर्व वैभव साठवलेला आहे. ब्रह्म ते स्वरूप निरूपे अपरूप. म्हणून हे जे स्वरूप आहे तेच व्यापक ब्रह्म आहे, तेच भूमा आहे आणि ते अपरूप. ते जरी दिसलं नाही तरी सुद्धा हे स्वरूप किंवा हे ब्रह्म त्याचं तेच निर्गुण निराकार असलं तरी सुद्धा अपरूप म्हणजे आश्चर्यकारक किंवा अद्भुत शक्तीने सामर्थ्याने भरलेलं आहे. आता पुढे आहे ब्रह्मभाव येती आत्म्याचे वैभव. आत्म्याची श्रीमंती कुठली, तर आत्मा सगळीकडे भरून राहिलेला आहे. आत्मा बृहत आहे, आत्मा सर्वत्र भरलेला आहे. हा त्याचा ब्रह्मभाव म्हणजे सर्वत्र व्यापून असणे हेच आत्म्याचे वैभव आहे. आता याचं गद्य आहे आधीप्रथम. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मिळून जेव्हा 11 गूढ इंद्रियाच्या अधीन होतात तेव्हा ती मनामध्ये सामावली जातात. हे मन स्वच्या ताब्यात असेल तेव्हा मनाचे नमन होते, व त्याची हालचाल चांचल्य नष्ट होते. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय जेव्हा मनाच्या अधीन होतात तेव्हा मनामध्ये सामावली जातात आणि जेव्हा हे मन स्वच्या अधीन असते म्हणजे आपल्या आत्मचैतन्याला शरण गेलेले असते तेव्हाच मनाचे नमन होते व त्या मनाची हालचाल चांचल्य नष्ट होते.
म्हणून मनाचे नमन व्हायचं असेल तर पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय या 10 इंद्रियांचा लगाम मनाच्या हाती पाहिजे. आणि हे मन आपल्या आत्म्याच्या प्रकाशात आपल्या केवळ असणेपणात सामावलं पाहिजे. म्हणजे हे मन आपल्या आत्म्याच्या हालचालीत जी प्राणरूपाने होत असते त्या प्राणाच्या अधीन झाले पाहिजे. म्हणून पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय त्यांना मनाचा लगाम असणे आणि हे मन प्राणाच्या अधीन म्हणजे आपल्यातील आत्मतत्वाची जी हालचाल आहे त्याच्या अधीन असणे. असं झालं की मनाचं बाहेर खाली पण संपतं, मनाचं आउट गोईंग नष्ट होतं आणि मन कायम आतमध्ये प्राणाशी शिवरूपाशी एकनिष्ठ राहतं. हेच ते मनाचं प्राणाशी एकरूपत्व म्हणजे मनाचं पातिव्रत्य, मनाचं आपल्या पुरुषाशी आपल्या मूळ शक्तीशी शिवाशी असलेलं एकरूपत्व यालाच व्हायचं मनाचं नमन. म्हणून लक्षात घ्या पंच ज्ञानेंद्रिय व पंच कर्मेंद्रिय मिळून जेव्हा 11 गूढ इंद्रियाच्या म्हणजे मनाच्या अधीन होतात, मनामध्ये सामावली जातात आणि हे मन स्वच्या म्हणजे आत्म्याच्या ताब्यात असेल तेव्हा मनाचे नमन होते व त्याची हालचाल चांचल्य नष्ट होते, ते आसक्ती रहित होते, ते निरपेक्ष होते, ते निष्क्रिय होते, ते निरामय होते, ते परमपावन मंगल होते, ते अतिव्यापक ब्रह्म होते आणि ते अचल अढळ असं भूमा म्हणजे अखिल ब्रह्म होते. नव्हे मनाचे नमन झाल्यावरच त्याला एकादश म्हणजे विठ्ठल किंवा एकाच एक दशेमध्ये अवस्थेमध्ये स्थिर झालेला चित्तप्रज्ञ विठोबा असे म्हणतात. म्हणून मनाचे नमन होते तेव्हा मन एकादश म्हणजे एकाच अवस्थेमध्ये स्थिर होते, अत्यंत स्थितप्रज्ञ होते. म्हणून मनाचे नमन होणे म्हणजेच मन एकादशामध्ये म्हणजे 11 विशेषत्वाने ठोंब्या असलेल्या आत्म्यामध्ये प्रवेशणे आणि स्वतः आत्मा होऊन राहणे. नव्हे मनाचे नमन झाल्यावरच त्याला एकादश म्हणजे विठ्ठल किंवा एकाच एक दशेमध्ये अवस्थेमध्ये स्थिर झालेला चित्तप्रज्ञ विठोबा असे म्हणतात. म्हणून मनाचे नमन म्हणजे विठोबा हा त्याच्या एकलत्वाने त्याच्या एकलेपणे अद्वैती भावामुळे ज्याचं बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर झालं आहे म्हणजे पुढील जाणण्याची तत्ववेत्ती अवस्था ज्याला प्राप्त झाली आहे असं मनाचं प्रज्ञेत रूपांतर करतो. म्हणून मनाचे नमन म्हणजे विठोबा आणि हा विठोबा त्या मनाला विठोबा म्हणजे चित्तप्रज्ञ बनवतो आणि अशा मनाची जी बुद्धी आहे त्या बुद्धीला प्रज्ञेत म्हणजे पुढील जाणणे तत्ववेत्ती तत्वाची माहिती करून घेणे आणि तत्वाचं विवेचन इतरांना करणं अशा प्रज्ञेमध्ये रूपांतर होतो. म्हणून मनाचे नमन म्हणजे विठोबा आणि असा हा आत्मा बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होतो आणि त्या प्रज्ञेला तत्वज्ञान दर्शन देतो, तत्वज्ञान समजून घ्यायला लावतो आणि ते समजलेलं तत्वज्ञान आता ही प्रज्ञा इतरांना देते. म्हणजे मनाचे नमन होताना प्रथम विठोबा झाला आणि त्या विठोबाच्या सहवासामुळे बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होऊन असा हा अमनी नमनी योगी प्रज्ञावान झाला, ज्याने स्वतः तत्वाचे ब्रह्माचे आत्माचे ज्ञान करून घेतले आणि इतरांना ते करून दिले. अशी संपूर्ण बदललेली अवस्था होते एकदा मनाचे नमन झाले की. तर आता असा हा विठ्ठल स्थितप्रज्ञ किंवा प्रज्ञावान नमनी स्वतःच रुद्र म्हणजे सर्वांच्या मंगलतेचा कारक असतो. रुद्र म्हणजे सर्व मंगलतेचं मूळ कारण असतो. याच्यामुळे सदा सर्व काळ सर्वांचे भद्र मंगल कल्याण होत राहते. ही मंगलमयता हेच आत्म्याचे वैभव असते. हा रुद्र किंवा शिव जीवदशेत पीडा करता करता जीवाला त्याचे शिवत्व स्पष्टतेने दर्शवतो, दाखवतो. जीवाला आपण शिव असून खरे तर अखिल ब्रह्मच आहोत याचा साक्षात्कार करतो. हा ब्रह्मभाव एकत्व अद्वैत हेच ते ईश्वरी वैभव. पण त्यासाठी पंच ज्ञानेंद्रिय व पंच कर्मेंद्रिय मनात विसर्जित होऊन मनावर स्वसत्तेचा अंमल चालून ते नमन झाल्यावरच 11वा विठ्ठल 12वा रुद्र आणि आत्म्याचे अद्वैती वैभव माणसाला प्राप्त होते व तो आपण स्वयमेव ब्रह्म असल्याचे जाणतो.
त्याची बुद्धी प्रज्ञेत परिवर्तित होते. हंसा सोहमचा अजपाजप नमण्याच्या ब्रह्महृदयात निरंतर स्वस्पंदत राहतो, स्वतःचा स्पंदित होतो. तर पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यांचं एकादश रूप म्हणजे विठोबा म्हणजे आत्मा. आणि हा जो आत्मा आहे तो आत्मा बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर करून तत्वज्ञान दर्शन आणि तत्वज्ञान स्पष्टीकरणाची क्षमता अशा प्रज्ञावान नमनी योग्याला जेव्हा प्राप्त होते तेव्हा आता हा आत्मा जो एकादश आहे तो आत्मा जाता सर्वांसाठी रुद्र म्हणजे तो आत्मा जाता अशा नमनी अमनी माणसाच्या हृदयातून सर्वांसाठी रुद्र मंगलकारी कल्याणकारी असा साधू बनतो. आणि अशा साधूच्या हृदयात हंस हा सोहमचा जप प्रत्यक्ष न उच्चार करता विना शब्द चालू असतो. म्हणून म्हटलेलं आहे की पंचज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मनात विसर्जित होऊन मनावर स्वसत्तेचा अंमल चालून ते नमन झाल्यावरच 11वा विठ्ठल 12वा रुद्र आणि आत्म्याचे अद्वैती वैभव माणसाला प्राप्त होते व तो आपण स्वयमेव ब्रह्म असल्याचे जाणतो. त्याची बुद्धी प्रज्ञेत परिवर्तित होते. हंसा सोहमचा अजपा म्हणजे विना उच्चार जप न करता सुद्धा जप अजपा जप म्हणजे विना उच्चार या तत्वाची जपणूक नमनाच्या ब्रह्महृदयात निरंतर म्हणजे अखंडितपणे स्वस्पंदित राहते. स्वतःच्या स्पंदनातून हा हंसा सोहमचा जप अशा नमनी अमनी माणसाच्या हृदयात राहतो. म्हणून म्हटलंय ही मंगलमयता हेच आत्म्याचे वैभव असते. हा रुद्र किंवा शिव जीवदिशेत क्रीडा करता करता जीवाला त्याचे शिवत्व स्पष्टतेने दर्शवतो. जीवाला आपण शिव असून खरे तर अखिल ब्रह्मच आहोत याचा साक्षात्कार करतो. हा ब्रह्मभाव एकत्व अद्वैत हेच ते ईश्वरी वैभव. तर आता बघा काव्याचं नाव आहे ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव. पद्यार्थ लक्षात ठेवा आणि या पद्याकडे नीट लक्ष द्या. पंचकर्मेंद्रिये पंच ज्ञानेंद्रिये दशेंद्रिये सारी एकादशाधीन एकादश गूढ नाव अंतःकरण त्याचा जरी राहे स्वाधीन लगाम तेव्हा साधतसे मनाचे नमन नमनात विरजे एकादश चलन. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिये जेव्हा 11 इंद्रियाच्या अधीन असतात एकादशाधीन तेव्हा आणि या एकादशाला अंतःकरण आतील इंद्रिय किंवा गूढ असलेले समजायला कठीण असलेले साधन असे म्हणतात. म्हणून पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय जेव्हा 11 इंद्रियाच्या म्हणजे अंतःकरणाच्या अधीन होतात आणि जे अंतःकरण गूढ निगूढ आहे त्याच्या अधीन होतात आणि अशा अंतःकरणाचा लगाम जेव्हा स्वच्या म्हणजे आत्म्याच्या अधीन असतो तेव्हाच मनाचे नमन होते आणि नमनात विरजे एकादशी चलन. आणि नमनी झाल्यानंतर अमनी झाल्यानंतर 10 इंद्रिये आणि त्या 10 इंद्रियांचं चलन वलन 11व्या अंतःकरणात विरजणे नष्ट होणे आणि आता 11व्या अंतःकरणाचं म्हणजे एकादशाचंही विरजन आता स्वरूपामध्ये लागणं. याला म्हणायचं की स्वरूपामध्ये जेव्हा माणूस नमनात आणि अमनात असतो तेव्हा 10 इंद्रिय अंतःकरणात आणि 10 अधिक 11 अंतःकरण म्हणून 11च्या 11 इंद्रियांची सर्व हालचाल त्याच्या स्वरूपात विसर्जित होते. आणि असं स्वरूपात 10+1 म्हणजे पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मिळून 10 आणि 11 अंतःकरण अशा 11च्या 11 इंद्रियांची हालचाल जेव्हा स्वरूपात विसर्जित होते तेव्हाच मनाचं नमन होतं. म्हणून म्हटलेलं आहे नमनात विरजे एकादश चलन. तर अशा नमनामध्ये 11 इंद्रियांचं चलन वलन शांत निवांत होतं. आता एकादश शुद्ध प्रज्ञारूपी जाण
द्वादशोत रुद्र जाणावा सुजन. रुद्र हाची शिव, शिव ते मंगल, मंगल कल्याण आत्म्याचे निधान. पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय झाली. आणि जेव्हा ही 10 इंद्रिय मनामध्ये स्थित होतात आणि त्याच वेळेला बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होतं, त्या मनाचं नमन आणि बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर झालं की 10 आणि 11 ही 11च्या 11 इंद्रिय नाहीशी होतात. आणि तिथे 12व्या रुद्राची म्हणजे 12व्या आपल्याला साधन म्हणा किंवा असं म्हणा, तिथे एक 12वी स्थिती म्हणजे द्वादश स्थिती तयार होते. पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय 10 इंद्रिय मनात विरजन पावली आणि बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर झालं की 10 अधिक 1 11, 11च्या 11 इंद्रिय द्वादश म्हणजे 12वा रुद्र म्हणून त्याला समजावे. 11 इंद्रिय जेव्हा पूर्णपणे परमशांत होतात तेव्हा जो स्वयंभूपणे जन्माला येतो तो द्वादश रुद्र जाणावा सुजन. तोच हा 12वा रुद्र. लक्षात ठेवा 12 ज्योतिर्लिंग आहेत, पण 12 ज्योतिर्लिंग मिळून जे एक होतो तो जो द्वादश भाव आहे तो लक्षात घ्या. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ही सुद्धा 10 इंद्रिय म्हणजे 10 रुद्रच आहेत. 11वं मन हे सुद्धा ती 10 मनामध्ये गेली की तो 11वा रुद्र आहे. म्हणून 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ही 10 ज्योतिर्लिंग 11व्या मनामध्ये गेली आणि 11वं ज्योतिर्लिंग झालं. आणि 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि मनाचं अमन झालेलं 11वा रुद्र या वेळेला बुद्धीचं प्रज्ञेची रूपांतर झालेलं असतं. अशी ही स्थिती ज्याच्यामध्ये विलीन होते तोच तो द्वादश ज्योतिर्लिंग, तेच ते द्वादश ज्योतिर्लिंग. म्हणून द्वादश ज्योतिर्लिंग याचा अर्थ रुद्र. रुद्र याचा अर्थ मंगलमय कल्याणकारी विश्व कल्याणाचा भाव जिथून स्त्रवतो अशी अत्यंत उत्तम दर्जाची ब्राह्मी स्थिती. म्हणून एकादश शुद्ध प्रज्ञारूपी जाणं. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय एकादशात गेली की बुद्धीचं शुद्ध प्रज्ञेमध्ये रूपांतर होतं आणि मग ही पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि प्रज्ञेमध्ये रूपांतर झालेली बुद्धी नमनासहित ज्याच्यामध्ये विसर्जित होते ती स्थिती म्हणजे द्वादश रुद्राची स्थिती. तोच तो किंवा तेच ते 12वं ज्योतिर्लिंग समजा, याचं नाव रुद्र असं आहे. रुद्र हाची शिव, शिव ते मंगल. रुद्र हा नेहमीच शिव कल्याणकारी पतित पावन असतो आणि रुद्र हा कल्याणकारी पतित पावन असल्यामुळे रुद्र हा शिवच आहे. आणि शिव याचा अर्थ मंगल वैश्विक कल्याण असा शिव याचा अर्थ आहे. म्हणून मंगल कल्याण आत्म्याचे निधान. तर पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ती मनामध्ये विलीन होणे, बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होणे आणि एकूण 11 गोष्टी म्हटलं तर 11 ज्योतिर्लिंग 12व्या स्थितीमध्ये आत्म्यामध्ये विसर्जित होणे याला माहिती 12व्या रुद्राची व विश्व कल्याणकारी शिवाची आपली झालेली गाठ भेट. आता जीव वेगळा राहत नाही, केवळ शिव रुद्र असाच तो माणूस राहतो जो रुद्र अशा अर्थी मंगलकारक कल्याणकारक सर्व ब्रह्माला उपकारक असा असतो आणि मंगल कल्याण आत्म्याचे निधान. आणि असं सर्वांचं मंगल कल्याण करणं हेच आत्म्याचं निधान आहे. हाच आत्म्याचा परमोच्च ब्राह्मी गुण आहे. सर्वत्र विस्तार दिला मंगलतेचा हा गुण आहे. जीवरूपी शिव क्रीडेत रमला, बिंब प्रतिबिंब खेळ मांडीला, खेळ चालत असे खेळ नांदत असे, खेळ मोडत असे पुन्हा दिसत असे. सर्वसाधारणपणे बिंब सूर्याचं बिंब पाण्यात दिसावं, मग ज्या पाण्यात दिसलं तो पाण्याचा घट मडकं फुटावं आणि प्रतिबिंब नाहीच हवं. तर सर्वसाधारणपणे बिंबाचं प्रतिबिंब पाण्याच्या घटात दिसतं, घट फुटतो, प्रतिबिंब नाहीच होतं. तसंच शिवाचं प्रतिबिंब जीवामध्ये दिसतं, जीव येतात जातात आणि थोडा काळ दिसणारं शिवाचं प्रतिबिंब नाहीच होतं.
असा सतत खेळ चालणं आणि मोडणं म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम असा हा बिंब प्रतिबिंबाचा शिवाचा आणि जीवाचा खेळ चालू आहे. म्हणून जीवरूपी शिव क्रीडेत रमला. हा जो जीव आहे खरं म्हणजे हा जीव नाही, तो शिवच आहे. शिवच जीव रूपाने क्रीडेत आला आहे. काही काळ तो बिंब प्रतिबिंबाचा खेळ मानतो, खेळ चालतो, खेळ नांदतो, खेळ मोडतो, दिसेनासा होतो आणि परत दिसायला लागतो. म्हणून जन्म पुनर्जन्म जन्म पुनर्जन्म अशी अव्याहत साखळी चालू असते. खेळात असती जीव खेळ गडी, खेळविता आत्मा परी पहिलं तडी. म्हणजे जीवांमध्ये आत्म्याचं प्रतिबिंब असतं, पण जीव खेळ खेळत असताना खेळगडी म्हणून रमलेले असतात आणि आत्मा मात्र जशी मुलं खेळत असताना आई साक्षीत्वाने किंवा स्थितप्रज्ञेने खेळ पाहत असते, तसं जीवांमध्ये प्रतिबिंब रूपाने शिवच खेळत आहे. आणि हा शिव आत्मा म्हणून पैल तीरावर तसा बसला आहे, जशी मुलं खेळत असताना आई स्थितप्रज्ञेने खेळ बघत असते. तसा स्थितप्रज्ञतेने जीवांचा खेळ बघणारा हा शिव म्हणजेच आत्मा अत्यंत तटस्थतेने ब्रह्मरूपी नदीच्या तटावर स्थितप्रज्ञ भावात बसलेला आहे. असे पहिलं तीरी हसे पहिलं तीरी, कृपा दृष्टी पाहे जीवा ऐल तीरी. ऐल तीरावर जीव खेळत असतात आणि पैल तीरावर आत्मा बसलेला आहे. तो पहिलं तीरावर आहे आणि पहिलं तीरावरून स्मितहास्य करत करत आपल्याच लेकरांचा ऐल तीरावरचा खेळ तो दुरून साक्षीत्वात पाहत आहे, स्थितप्रज्ञेने पाहत आहे. तर असा हा आत्मा स्वतोची आत्मा सर्वात एकत्री. तर सर्व जीवांमध्ये एक भावरूपाने जो आहे तो हा स्व म्हणजेच आत्मा होय. सर्वात राहुनी सर्वात एकत्री. तो जरी सर्वांमध्ये राहिला, तो सर्वांमध्ये अनेक होऊन राहिला, तरी त्याचा तो एकत्वाने एक म्हणजे केवळ एकम एव द्वितीयम नास्ती असा आहे. ऐसा एक भाव तोची ब्रह्मभाव. तर सर्व जीवांमध्ये राहून सुद्धा जो आपलं एकत्व सोडत नाही असा हा आत्माभाव, हाच तो ब्रह्मभाव. म्हणून ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव. आत्मा सर्वत्र पसरलेला आहे, तो सर्व व्याप्त आहे. म्हणून आत्म्याचा हा सर्व व्याप्त असणेपणा, आत्म्याचं हे सर्वंकष आणि सर्वांमध्ये असणेपण, त्याला ब्रह्मभाव म्हणजे सर्वत्र पसरलेला अखंड भाव म्हणतात. म्हणून सर्व जीवांमध्ये असून सुद्धा जो आपला ब्रह्मभाव, आपलं व्यापकत्व सोडत नाही, आपलं एकत्व सोडत नाही, असा आत्मा नमनी अमनी अवस्थेतच आपल्याला समजू शकतो. म्हणून सज्जन लोक आपण जीव नाही, आपण शिव आहोत. आपण आपला आत्मभाव जाणा. सर्वांमध्ये आपण आहोत, तरी सुद्धा सर्वांमध्ये असून सुद्धा सर्व बाह्य आत्मा ब्रह्म म्हणून विश्वतेज म्हणून आपण आहोत. आणि अशा अर्थाने आपण सदा सर्वदा अमर आहोत याचं ज्ञान प्राप्त करून घ्या. आणि त्या अमर परमेश्वराच्या चिंतनामध्ये, गाण्यामध्ये, कीर्तन भजनामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य आपण वेचा. संपूर्ण आयुष्य आपण ईश्वर भक्तीत खर्च करा, आत्मभक्तीत खर्च करा असं सांगून आज पान 68 पर्यंत हा जो नमन किंवा अमन पाद आहे, म्हणजे मनाचं नमन झालं आणि बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर झालं, की आत्म्याचं आविष्करण कसं होतं त्याबद्दलचं सर्व दर्शन, तत्वज्ञान, ही भावावस्था आज या आत्मोपनिषदामधल्या पहिल्या कांडामध्ये किंवा पहिल्या अध्यायामध्ये वर्णिलेली जी आहे ते सर्व पूर्ण झालं. अशा तऱ्हेने हा नमन पाद आज आपण पूर्णत्वास नेला. उद्यापासून पुढील भागाकडे वळू.